ज्या माधवास तुमच्यामुळे पुनर्जन्म मिळाला तो तुमचा अधिक्षेप करील? वावगे वाकून तो दुर्मिळ जन्म वाया दौडील? बाळंबटजी, आज तुमच्यामुळे मला पुनर्जन्म मिळाला. सुभद्राबाईंनी तुम्ही आता काही काळजी करू नका. विठ्ठलपंत आता हे घर सोडून कुठेही जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ. सुखी राहा. ऋण राहील माझ्यावर आयुष्यभरासाठी. सासरचा सासुरवास रडवितो पदोपदी. वा वा वा. माझ्या कुंकवाला सय येईल का माझी कधी. दूर गेला माझा सखा राहिले ग मी एकटी. दूर गेला ग पाहुणा परतून ये कधी. वा वा वा. रमा वहिनी, सगुण वहिनी काय मस्त ओवी म्हणतात ना. सुभद्रा काकू, नाही म्हणजे एक विचारू का? नाही तुमच्या या सुनबाई इथंच कायम तुमच्या दिमतीला असतात. कधी त्यांना माहेरी का नाही धाडत तुम्ही? आमची ही गोगल काय? अरे ती माहेरी पोचेपर्यंत दुसरा जन्म उजडायचा हो. आणि काय रे पांडू, मेल्या तुला रे कशाला तिची काळजी? नाही तुला सासरी गेलेले कधी बघितले नाही मी ते काय? हा हो, नग नग माझ्या सासूरवाडीची आठवण बी नका काढू. अरे बाबा, काय झालं, एकदा लग्नानंतर पहिल्यांदाच मी सासूरवाडीला गेलो. पर तिथं जो काही प्रकार घडला ना, अशी धडकी भरली की अजून पण काळीच लक 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 करता आठवणीने. काय रे पांडू, नाही तिकडे तुझ्या सासरवाडीला माझ्यासारखी दणकट सासू आहे वाटतं तुला छळायला. काय नाही हो, मग पहिल्यांदाच सासूरवाडीला गेलो. तिथली टार्गेट पोरं त्यांनी आमच्या सासरे बुवांना घेतलं बाजूला आणि सांगितलं, यो जो तुमचा जावाई आलाय ना, त्यांच्या घरची एक पद्धत आहे म्हणे, ही एक व्याताची काठी खांबाला बांधून ठेवल्याशिवाय हे जावाई जेवायला बसतच नाहीत. ती टार्गेट पोरं माझ्याकडे आली, मला बी बाजूला घेऊन गेली आणि मला सांगितलं, हे तुमचे सासरे बुवा लय माथे फिरवेत बर का. म्हणलं का? नाही काय, ते जावई आले की त्याला खांबाला बांधून ठेवतात आणि व्याताच्या काठीने फोड फोड फोडतात. म्हणलं का? तेव्हा म्हणले की मुलीला जास्त सतवू नये म्हणून. तसा मनातनं चरकलो. म्हणलं असं कधी असतंय वय, हे टार्गेट काढती काहीतरी सांगतात. तावा 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 न गेलो सासूरवाडीत. पाऊल टाकतोय तर समोर खांबाला एक दोरखंड बांधून ठेवलेला. मनातून सरकलो. माझा एक मेवना आतमध्ये बसला होता. त्याला विचारलं, का हो मेवणे बुवा? नाही म्हणजे हा काय प्रकार आहे? तेव्हा मेवणे बुवा हसायला लागले खुदू खुदू. आम्हाला समजा तुमच्याबद्दल ठाव आहे, आम्ही समधी तुमची व्यवस्था केल्याशिवाय तुम्ही जेवायला बसूच शकत नाही. मी आणखीनच चरकलो. म्हणलं कसली व्यवस्था करताय आता हे दोघं मिळून मला झोडत्यात बहुतेक. म्हणून मी तिथनं काढता पाय घ्यायला लागलो. तेवढ्यात मेवना म्हणला, जावई बापू कुठं निघालात? जरा थोडी कळ काढा, आमचे बाबा गेलेत बाजारात एक येताची काठी आणायला.
मी आणखीनच चरकलो. म्हणलं याताची काठी आणल्यानंतर हे दोघं मिळून मला जोडत्याल. तेवढ्यात परसदारातून सासरेबुवांचा आवाज आला. ते आले ती याताची काठी नाचवतच. हा मी बघितलं, चरकलो. आणि ती ओटीवर यायच्या आज धूम ठोकली. ते धावत फार वेशीपर्यंत. म्हणजे मी पुढं सासरेबुवा माग, मी पुढं सासरेबुवा माग. ते सारखे म्हणायचे जावय बापू खास तुमच्या करता आणली याताची काठी. मी कुठला ऐकतोय धूम ठोकून येशीच्या बाहेर. मग नंतर मला कळलं ही सगळी गंमत त्या टार्गेट पोरांनी केली. पण आज पत्तूर बी कधी याताची काठी दिसली ना की हसायला येतंय. नाही पण पांडबा, बाकी हे बरे केलेस हो, सांगितलेस ते. म्हणजे आता तू दंगा केलास की मी म्हणायला मोकळी. काय रे, आणू का बेताची काठी? नको तुम्ही काय माझे सासरे वाटतोय. नैवेद्याच्या पानासाठी निरोप का धाडावे लागणार आहे? अरे कोण आहे की नाही तिकडे? नारो, हे नारबा, अरे कुठे गेलास? अरे कान आहेत की शिंपले बसवलेत? रमाबाईंनी विठू काका कधीची हाक मारतायत? अगो बाई, हसण्याच्या नादात ऐकायलाच आले नाही हो. रमे, तू भराभरा पाणी वाढायला घे बरे नैवेद्याची. मी ताज्या पाण्याची कळशी घेऊन येते. अगो नैवेद्य दाखवल्यावर लगेच संदेश बसतील आणि मग लगेच जेवणे. पांडबा, मेल्या, केलास ना गोंधळ? तुझ्यामुळे कामाचा खोळंबा झाला हो आमचा. काय रे, आणू का वेताची काठी? नको रमाबाईंनी विठू काका संतापलेत. म्हणाले नैवेद्याचे सांगावे लागते का? तू हो पुढे, मी आलेच. हे आटपून आलेच. खरंच यथाच्या काठीने पुन्हा चमत्कार केला. आता नैवेद्याचे पान उपाध्यांकडे द्या, हेही सांगावयास लागणार आहे का आता? थांबा, कोणी वाढले हे नैवेद्याचे पान? मीच. किती वर्ष झाली लग्नास? किती वर्ष झाली वयास? रानड्यांच्या सुनेला नैवेद्याचे पान वाढता येऊ नये? बुद्धी कुठे गेली होती? फिरा वयास नवऱ्याबरोबर गावभर नाचत जाण्याचा मोठा पुढाकार आहे, पण नैवेद्याचे पान वाढण्याचे मात्र ठाऊक नाही. अशी अमर्यादाशील आणि रीतबाट ठाऊक नसलेली सून काय कामाची? पण झाले तरी काय? तेही आम्हालाच विचारा. तुम्ही घरातील वडील, सुनेस नैवेद्याचे पान कसे वाढावयाचे हे शिकवता येऊ नये तुम्हाला? धर्माचा सगळ्या सत्यानाशच करून ठेवलेला आहे अगदी. नैवेद्याच्या पानात मीठ. शिव 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 शिव, घोर पातक. रमे, अगो याच कारणावरून मागे एकदा झाले ना रामायण. पुन्हा कशी केलीस गो अशी चूक? वा, म्हणजे हे नेहमीच आहे वाटतं. चांगले आहे, आपली कर्तव्य करावयास नको आणि अमर्यादा करण्यासाठी पावले पुढे आहेत. आता बघताय काय, दुसरा नैवेद्य घेऊन या. आणि सुनबाई, तुमच्या या चुकीसाठी उद्या सूर्योदयापर्यंत तुम्हाला अन्न पाणी वर्ज्य. तोंडात पाण्याचा थेंबही घ्यावयाचा नाही. चित्त शुद्ध झाल्याखेरीज अक्कल ठिकाणी यायची नाही. आता इथे उभे राहून का दुसरा नैवेद्य येणार आहे? मी आणते.
माधवराव, समारंभ अगदी उत्तम झाला हो. सुरुवातीला उपस्थिती फारच कमी होती. आपणही आला नव्हतात आणि रमाबाई आल्या नाही तेव्हा वाटले काही खरे नाही. पण हळूहळू उपस्थिती वाढू लागली आणि भाषणास प्रतिसादही उत्तम मिळाला. बरं, रुक्मिणीबाई साठेंनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये स्त्रियांची बाजू उचलून धरली. त्या विचारवतीच्या सक्रिय सभासद आहेत. अपेक्षेपेक्षा कार्यक्रम फारच उत्तम झाला. होय, हजर असलेल्या मंडळींमध्ये आनंदाशिवाय दुसऱ्या भावनेला जागाच मुळी नव्हती. अगदी. नाहीतर पुण्यासारखे पुराण मताभिमानाचे आगर. 4 वर्षांपूर्वी दयानंद सरस्वतींच्या वेळी झालेला गोंधळ पाहता स्त्रियांच्या वक्तृत्व सभेचा समारंभ या सावळ्या गोंधळाशिवाय पार पडण्याची आशाच नव्हती. पण समारंभ निर्विघ्नपणे पार पडला. सुरुवात तर चांगली झाली. हजर असलेल्या मंडळींच्या आशा मात्र उंचावल्या असणार. त्यांची आपणाकडून पूर्तता व्हावयास हवी. होय माधवराव, आपण रामदीक्षितांच्या वादसभेमध्ये वैदिक धर्माने स्त्रियांना कसे सन्मानाने वागविले होते हे सप्रमाण सांगितले. त्यावेळेला जी बेरीज झाली ती आज कामी आली म्हणावयाची. होय, स्त्रियांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होणे अत्यंत महत्वाचे आहे. पण माधवराव, रमाबाई का आल्या नाहीत? वडील बायकांचे न जुमानता हळूहळू नवमतवादाप्रमाणे वागणे जमू लागले होते. पण तोच आमचे विठू काका आले. होय, त्यांच्या येण्याची हकीकत सांगितली होती तुम्ही. त्यांनी रमाबाईंस बाहेरच पडू दिले नाही. वाद करणे काही शक्य नव्हते. आम्ही थोडा प्रयत्न केला पण नाही जमले. त्याच गडबडीत आम्हासही येण्यास अंमळ उशीरच झाला. बाकी काहीही म्हणा माधवराव, पण नाशिकचे स्वातंत्र्यच आपणास लाभदायी ठरेल. आपण तेथे राहणेच इष्ट. काका, कोर्टाचे कामकाज सुरू असते तेव्हा नाशिकचे सुख आहेच. परंतु आपण जाणतात वडील मंडळींबाबत आम्ही थोडे हळवे आहोत. तेव्हा सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या मनाचे समाधान करून त्यांचेच होऊन राहतो. मग नाशिक आहेच. होय, बरे, उद्या बरीच मंडळी भेटावयास यावयाची आहे. घरीच येऊ दे. ठीक आहे, मग आजच्या सभेचा इतिवृत्तांत लिहूया आणि निघूया. कसं आहे? चालेल. अरे काय चाललंय काय? हे विठू काका रमावहिनींच्या मागे हात धुवूनच लागलेत. सारखी शिक्षा चालू आहे. आज पुन्हा काहीतरी वाद होणार. असे कसे? माधव दादा आहे ना मार्ग काढाव्यास. मागे नाही ते उन्हात उभे राहण्याचे प्रकरण झाले होते. दादा गोड बोलला पण विठू काकांना चांगलाच धडा शिकवला त्याने. आज देखील काही ना काहीतरी युक्ती करेलच दादा. आलास दादा? अरे दादा, बरे झाले लवकर आलास. आता एक काम कर, आज जाऊन सगळ्यांना सांग की तू सूर्योदयापर्यंत पाण्याचा थेंबही घेणार नाहीयेस. तू असे सांगितलेस ना की मी आणि आबाही तेच सांगू. काय आबा? हो. आपण तिघं म्हणतोय म्हटल्यावर घरातले इतर आपल्या बाजूने येतीलच. बाबा, अरे काय झाले ते नीट सांगशील की नाही? अरे दादा, आज नैवेद्याच्या पानात रमावहिनींकडून चुकून मीठ वाढले गेले. म्हणजे जेव्हा त्या नैवेद्याचं पान वाढीत होत्या तेव्हा पांडू दादा काहीतरी गमतीदार किस्सा सांगत होता आणि साऱ्या जणी खूप हसत होत्या. त्या नादात चुकून मीठ वाढले गेले नैवेद्याच्या पानात आणि झाले. विठू काकांनी आकाश पाताळ एक केले. रमावहिनीस केवढे रागवले ते. आणि नंतर शिक्षेचे फरमानच काढले ना. रमावहिनींनी सूर्योदयापर्यंत पाण्याचा थेंबही घ्यावयाचा नाही. अरे हे म्हणजे माणसाने हसावयाचे नाही. दादा दादा मागे तू मूर्ती पूजेबद्दल आणि भक्तीबद्दल सांगत होतास तेव्हाच तू मिठाचे महत्वही पटवून दिले होतेस. दादा आजही तसेच काहीतरी कर आणि रमावहिनीच्या शिक्षेपासून वाचव. तुमच्या या चुकीसाठी
उद्या सूर्योदयापर्यंत तुम्हाला अन्न पाणी वर्ज्य. उद्या सूर्योदयापर्यंत तुम्हाला अन्न पाणी वर्ज्य. तोंडात पाण्याचा थेंबही घ्यावयाचा नाही. खूप दिवसांनी भेट झाली म्हणून आश्चर्य वाटले. हो, खरं सांगू, रोजनिशी लिहिताना, लहानपणीच्या साऱ्या आठवणी लिहिताना, तसेच येथे लग्न होऊन आले तेव्हाच्या आठवणी लिहिताना रोजच भेट होत होती तुझी. परंतु मधल्या साऱ्या काळात इतक्या घटना घडल्या. मोरू मामा आणि मुक्ताचे प्रकरण घडले. बाईंनी विहिरीत घेतलेली उडी, नाशिकचे ते सारे कागलन प्रकरण, एक ना दोन, त्यातच स्वतःचे जीवावरचे आजारपण. या साऱ्यामध्ये तुझी आठवण हरवूनच गेली ग.